तुम्हाला पहिल्या दिवशी जर आलते तुम्ही, तर पहिल्या दिवशी तुम्हाला काय परेशानी होती आणि किती दिवसापासून परेशानी होती तुम्हाला? कमरेचा त्रास होता आणि मानेचा खूप त्रास होता. बरं. तर पहिल्या दिवशी तर एकदम आराम वाटला थोडा. हो. दुसऱ्या दिवशी आज तर म्हणजे एकदमच आराम आहे. आज बरं. काही फरक नाही 3 दिवसात. म्हणजे तुम्ही तिसऱ्या दिवशी एकदम ओके झाले, 100% समजा ओके आहे तुम्ही आता. काही प्रॉब्लेम नाही. बरं. सध्या जर मला अशी मान फिरून असं गाडी चालू आहे ना, पहिले मला असं पाहावं लागेल. अच्छा. आता गाडी चालू म्हणजे असं सर्व नॉर्मल झालं असं आता. पाहू शकतो मी. हे किती वर्षापासून परेशानी आहे तुम्हाला? ही जवळ 14 म्हणजे जवळपास 11-12 वर्षापासून. अच्छा. तर आता रिलॅक्सिंग झाली समजा 12 वर्षानंतर. हो. आणि याच्या अगोदर ट्रीटमेंट कुठं घेतलं तुम्ही? ट्रीटमेंट तर मी पहिले अहमदाबादला घेतलं. बरं. नंतर हैदराबादलाही घेतलं. अच्छा. अकोल्यालाही घेतलं 2-3 ठिकाणी. अच्छा. म्हणजे एक डॉक्टर आहेत म्हात्रे म्हणून. हो, हो. ते असं ते इलेक्ट्रॉनिक्स अच्छा, अच्छा, अच्छा. ते शॉक केलं. ते काही दिवसासाठी रिलॅक्शन होत जाय नाही त्यानं जैसे ते. हो. तर आता एकदम ओके आहे तुम्ही? ओके, काही प्रॉब्लेम नाही. आता पेशंटला तुम्ही लोकांना काय सांगू शकताय कायरो आणि कपलिंगच्या बद्दल? मी तर तेच सांगून राहिलो, मला तर आराम आहे बाबा. हो. तुम्ही एकदा जाऊन या. कारण की कायरो हे आपल्या विक्यात माहीतच नाही अकोल्यामध्ये कायरो काय 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 माहीत, यांनाही माहीत नव्हतं ना. मी वकील साहेबांना सांगितलं, ते म्हणून मी जातो म्हणून मिसेसला घेऊन जातो. कायरो म्हटल्यानंतर हेच आहे, मला सांगा की बोन सेटिंग वगैरे टेलबोन सेटिंग वगैरे सगळं. हो, आता ठाकरे साहेबांनी विचारलं. हो. ते त्यांना सांगितलं, तुमचंच नाव सांगितलं. हो ना. बरोबर सिक्युरिटीमध्ये द्या म्हटलं. हो, सिक्युरिटीमध्ये आता सर्व्हिस करतो.